आजही आपल्याला महिला रिक्षा चालक दिसली तर जरा आश्चर्यच वाटतं. पण महाराष्ट्रात खास करून मुंबईत महिला रिक्षा चालक वाढणार आहेत आणि याला कारण आहे मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी एकत्र येऊन घेतलेला निर्णय. सरकारने मुंबईतील महिलांना प्रवासी रिक्षा वाटप करून त्यांना आर्थिक स्वावलंबनासाठी हातभार लावलाय. या उपक्रमाअंतर्गत महिलांना केवळ रिक्षा नव्हे तर त्यासोबतच प्रशिक्षण, परवाने आणि रजिस्ट्रेशनची सर्व प्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात आली. या मागे आहे वुमन्स ऑन व्हील्स ही संकल्पना. सरकारने लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत केली. लखपती दीदी योजनेने देखील त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं आणि आता त्यांना रोजगाराचं साधन देखील उपलब्ध करून दिलंय. या योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत आणि जेव्हा महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात तेव्हा एक पूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते आणि अशा राज्याचा विकास निश्चित आहे. हे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे.